नमस्कार, मी पल्लवी। आज आपण या ठिकाणी झटपट असा आवळा मुरब्बा बघणार आहोत, तोही गुळाचा। गुळाचा म्हटलं की खूप हेल्दी आहे आणि आवळ्याचे बेनिफिट्स सुद्धा तुम्हाला माहिती आहेत। स्किनसाठी सुद्धा चांगला असतो, केसांसाठी सुद्धा वरदान आहे असं म्हटलं जातं। आणि ते खरं आहे की नाही मला माहिती नाही, पण आवळा डायरेक्ट खाल्ला जात नाही, म्हणून मी असा वर्षभरासाठी हा आवळा मुरब्बा साठवून ठेवत असते। अर्धा किलो आवळा मुरब्बा मी या अगोदर बनवला होता आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा लाईव्ह ठेवला होता। आणि आता हा सुद्धा अर्धा किलो आहे। आता आवळा मुरब्बा कसा बनवायचा लक्षपूर्वक व्हिडिओ बघा, थोडा पण स्किप करू नका। एखाद्या स्टीलच्या भांड्यामध्ये खाली पाणी ठेवायचं, त्यावरती एखादी स्टीलचीच गाळणी ठेवायची। ॲल्युमिनियमचं लोखंडी भांडं वापरायचं नाही मुरब्बा बनवायला। आणि हे आवळे त्या चाळणीवरती स्वच्छ धुवून पाण्याचा थेंब न राहता आवळे पुसून वाफेवरती असे अर्धवट उकडून घ्यायचे आहेत। जास्त आवळे उकडायचे नाही, असे अर्धवट उकडले तरच आवळा मुरब्बा बनवायला ही सोपा जातो आणि खायला सुद्धा छान खवल्यांचा छान लागतो। तर या ठिकाणी असे डाग जर पडलेले असतील तर हे डाग काढून घ्यायचे। आवळा हा आपल्याला वर्षभर टिकून ठेवायचा असेल तर या छोट्या छोट्या टिप्स आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील बरं का। तर हे डाग मी काढून घेतलेले आहेत आणि अर्धवट आवळे शिजलेले आहेत। जास्त आवळे शिजले की मग त्याच्या पाकळ्या निसटतात आणि ते खिसल्या जात नाही, त्यामुळे अशा अर्धवट घेतले की खिसायला सुद्धा येतात। आणि खिस हा खिसून घ्यायचा आहे। तुम्ही डायरेक्ट अख्ख्या आवळ्यांचा सुद्धा मुरब्बा बनवू शकता, पण तो बनवायला थोडासा अवघड जातो आणि हा खूप सोपा आहे, चुकण्याची भीती नसते आणि रेसिपी बिलकुल चुकणार नाही। फक्त व्हिडिओ न स्किप करता काळजीपूर्वक बघा, म्हणजे तुम्हाला रेसिपी लक्षात येईल। जरीही तुम्हाला काही शंका वाटली तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला नक्कीच देईल। आता आवळे हे खिसून घेतलेले, हा 450 ग्रॅम गुळाचा पॅक आहे। म्हणजे आपल्याला अर्धा किलो आवळे असतील तर अर्धा किलो गुळ वापरायचा आहे। जर तुम्हाला गोड कमी हवं असेल तर मग कमी थोडासा टाकू शकता, पण पूर्ण गोड हवं असेल तर मग अख्खा अर्धा किलोला अर्धा किलो। आता तुम्हाला इथे अर्धा किलो गुळाचं प्रमाण समजलं नसेल तर मग काय करायचं, एखाद्या वाटीने खिस मोजायचा आवळ्याचा, जेवढा भरेल त्याच वाटीने गुळ मोजून घ्यायचा आणि गुळ असा बारीक करायचा। मी त्यामधला थोडासा खडा बाजूला ठेवते, कारण मला थोडा कमी गोड हवा आहे। तुम्हाला पूर्ण गोड हवा असेल तर पूर्ण गुळ टाका। आता गॅस लावायचा, गुळ हा बारीक करून घेतलेला आहे। लगेच आपल्याला गुळ या किसामध्ये टाकायचा। गुळ बारीक केल्यामुळे तो पटकन मेल्ट होतो। तर बनवायला तुम्हाला दिसतच असेल, आवळा मुरब्बा हा बनवायला खूप झटपट तयार होतो। चवीला सुद्धा खूप चटपटीत लागतो। लहान मोठे सर्व आवडीने खातील, न खाणारे सुद्धा हा मुरब्बा नक्कीच खातील। जर घरामध्ये एखाद दुसरं खात नसेल, अशा प्रकारे जर बनवला तर तुम्ही सुद्धा म्हणाल खरंच न खाणारे सुद्धा खायला लागलेत। म्हणून ही प्रोसेस बनवायला खूप सोपी आहे, नक्की रेसिपी ट्राय करा। तर आता गुळ मेल्ट झालाय, पण आवळा मुरब्बा बनवता वेळेस मध्ये मध्ये हात सारखा चालू ठेवायचा, कारण ही स्टीलची कढई आहे, तळाला चिटकण्याची भीती असते। नॉनस्टिकचं भांडं असेल तरीही हात मध्ये मध्ये चालू ठेवायचा। आता यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं सुंठ पावडर घालायचं। सुंठ पावडर नसेल तर अद्रक सुद्धा किसून टाकू शकता तुम्ही, पण दोन्हीचा फ्लेवर वेगवेगळा येतो। सुंठ जर वापरली तर फ्लेवर खूप छान येतो बरं का। थोडंसं पावडर टाकायचे, त्याने काय होतं, फ्लेवर आवळ्याचा जो मुरब्बा आहे त्याचा फ्लेवर खायला खूप छान लागतो। गुळ मेल्ट झालेला आहे, आता याला असं मध्ये मध्ये चेक करत राहायचंय आणि शक्यतो ॲल्युमिनियमचं भांडं वापरायचंच नाही बरं का, कारण ते उगळतं। आवळा हा आंबट असतो, त्यामुळे ते उगळायला लागतं। आणि अर्धा चमचा काळं मीठ घालायचं। काळ्या मिठामुळे मुरब्ब्याला खूप छान टेस्ट येते। काळं मीठ जर असेल तरच आवळा मुरब्बा खायला मजा येते बरं का। आता या ठिकाणी आपल्याला यामध्ये टाकायचा आहे दालचिनीचा तुकडा। तर असे एक मोठा तुकडा घेतलाय, त्याचे 2-3 भाग करून मी टाकलेले आहेत। याचा सुद्धा या आवळा मुरब्ब्यामध्ये फ्लेवर छान येतो। आवडत असेल तर हिरवी विलायची सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकतात बरं का। त्यानंतर लहान मुलांना जर पाहिजे असेल तर हे चटणी नाही टाकली तुम्ही तरीही चालतं, पण थोडासा चटपटीत आंबट तिखट गोड असं प्रमाण असेल तर खायला पोळीसोबत हा खूप छान लागतो लहान मुलांसाठी। त्यामुळे कमी क्वांटिटीमध्ये तुम्ही टाकू शकता, जास्त लाल तिखट सुद्धा वापरायचे नाही। तर इकडे आवळा मुरब्बा तयार होतोय, तुम्हाला दाखवते। हा पहिला मी बनवला होता, असे 3 डब्बे तयार झालते, एक फिनिश झालता, दुसरा सुद्धा संपत आलेला आहे।
आणि हा तिसरा आहे. माझ्या मुलाला एवढा आवडला ना, तो रोज पोळीसोबत रोल करून मागतो, कारण लागतोच तेवढा चटपटीत. नक्की ट्राय करा. मुलं खूप आवडीने खातात आणि खूप हेल्दी आहे, पौष्टिक आहे आणि गूळ वापरलेला आहे. त्यामुळे मुलांना रोज जरी खायला दिला तरीही मुलं ते खूप आवडीने खातात आणि हेल्दी आहे. तर या ठिकाणी आता चाचणी आपली गुळाची तयार होत आलेली आहे. साखर जरी टाकलेली असेल तरीही अशी तार येईपर्यंत आपल्याला चाचणी घ्यायची. गूळ जरी असेल अशी तार आली तरच आपला आवळा मुरब्बा हा तयार झालेला आहे, परफेक्ट. आणि अशी चाचणी घेतली तरच तो वर्षभर टिकतो. चाचणी जर कच्ची राहिली तर मग त्याला बुरशी यायला लागते. आता हा आवळा मुरब्बा तयार झालेला आहे. गॅस बंद करायचा आणि असाच थंड होऊ द्यायचा आहे, म्हणजे पसरवून ठेवायचा कढईमध्ये. पूर्ण थंड झाल्यानंतर एखाद्या जारमध्ये भरायचा. आता इथं आवळा मुरब्बा फक्त प्लॅस्टिकच्या आणि काचेच्याच भरणीमध्ये तुम्ही भरून ठेवा. स्टीलचं भांडं वापरलं तर दालचिनीचा तुकडा टाकल्यामुळे ते काळा पडू शकतो आणि भांडं सुद्धा गंजायला लागतं. त्यामुळे शक्यतो हा आवळा मुरब्बा काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये ठेवायचा. तर चला, आजची रेसिपी आवडली असेल तर पटकन आता व्हिडिओला एक लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवरती आणि असेच नवीन व्हिडिओज पाहायचे असतील तर पटकन सबस्क्राईब करा. भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. बाय.